कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी होणार। चौकशीसाठी 3 सदस्यांच्या न्यायिक आयोगाची स्थापना। चौकशीसाठी आयोगाला 1 महिन्यांची मुदत। अशोक धोडी बेपत्ता प्रकरणी धोडींची कार गुजरातमध्ये सापडली। गुजरातच्या मालाफलिया येथे बंद दगडखाणीमध्ये आढळली कार। पोलिसांच्या वतीने अधिकचा तपास सुरू। सिल्लोडच्या निष्काम आणि वादग्रस्त तलाट्याची तहसीलदारांनी केली तडकाफडकी बदली। सर्वसामान्यांच्या कामांना होत असलेला विलंब तसंच अनेक ठिकाणी न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे बघता तहसीलदारांची कारवाई। परभणीच्या मारवाडी फाट्यापर्यंतच्या रस्त्याचं काम पुन्हा सुरू। अनेक दिवसांपासून रखडलेलं काम सुरू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण। हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयातील विद्युत पुरवठा खंडित। अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं संपूर्ण कामकाज ठप्प। सांगलीच्या हरिपूर गावच्या विशाळ यात्रेच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन। यात्रेमध्ये विविध स्पर्धांसोबतच रेडकू पळवण्याची स्पर्धा देखील लक्षवेधी। पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव पिकअप वाहनानं वाहनाला उडवलं। अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी तर अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद। कल्याणमध्ये शिवप्रेमी माघी गणेशोत्सवात भव्य देखावा। तिरुपती बालाजी मंदिराचा साकारला देखावा। माघी गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या स्वरूपात साजरा करणार। उल्हासनगरमध्ये कारच्या शोरूमला लागली भीषण आग। आगीमध्ये शोरूमचं संपूर्ण ऑफिस जळून खाक। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। मालेगाव शहरामध्ये स्कूल बसला कारची जोराची धडक। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ। सोन्याचे दर हे 82,000 रुपयांवर पोहोचले तर चांदीचे दर 95,000 रुपये प्रति किलोवर। पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचा पहिला बळी गेल्यानंतर पालिकेला खडबडून जाग। पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं केलं जातंय पाण्याचं परीक्षण। यासाठी विशेष पथकांची देखील नेमणूक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।